9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. रौनक सर आपल्या सोबत आहेत. रौनक सर, दोन क्लोज मॅचेस हारल्यानंतर ही मॅच असं सुरुवातीला वाटलं विकेट गेल्या, परंतु तदनंतर मॅच चाप पत्तीने अनूप अश्चरी खेळले. मला तेच विचारायचं होतं की इन्स्टंटली स्विच हिट खेळणारे खेळाडू खूप कमी असतात आणि मला वाटतं हे युनिक आहे, त्याबद्दल काय सांगाल? अनूप हा प्लेयरच एक युनिक आहे की त्याला इकडचा वारा असो तिकडचा वारा असो कुठलचाही वारा असो तो इकडेही मारतो आणि तिकडेही मारतो. हा तर तो म्हणतो मला वारा बिरा काही नका देऊ, मी मारतो माझ्या हिशोबाने. तर त्याचं स्किल हा खूप एक्सेप्शनलच आहे त्याचा. तर नक्कीच दोन मॅच खरं तर क्लोज पराभूत झाल्यानंतर इथे विजय मिळालाय आणि हे विजयाचं मोमेंटम आहे ते कायम करण्यासाठी काय प्रयत्न तुमचे असणार आहे? टीम सोबत नक्की तुम्ही काय चर्चा करणार आहात? माझा टीम सोबत एकच चर्चा राहणार आहे की बॅट बॉलचा गेम आहे ना हा प्लस मायनस होत राहतो, पण जो फिल्डिंग आहे ना तिथं आपण कुठं पण तिथं स्कोप नाही देऊ शकत. कारण काय होतं, एखादा फिल्डिंग एखादा कॅच जो असतो ना तो मॅच टर्नर असतो. कालही तोच झाला. जे तिथं शेवटी रन लागत होते, जे शेवटच्या ओव्हरला रन नसते आले ते, तर आम्ही जिंकलोच असतो. आज पण तसंच झालं, पण ठीक आहे, तो कुठं ना कुठं कव्हरअप करायचा असतो ती. तर आम्ही मीच मेसेज पास करणार की नाही, फिल्डिंग तुम्ही चांगली करा, बॅटिंग बॉलिंग प्लस मायनस ही होतच राहणार आहे. तर नक्कीच खूप मोलाचा मंत्र तुम्ही दिलाय. बॅटिंग बॉलिंग थोडंसं 19-20 होऊ शकतं, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही गाफील राहू शकत नाही, हा मंत्र दिलाय. या ठिकाणी रौनक खंडेलवाल सरांनी खूप खूप अभिनंदन. टीम खंडेलवाल, खिलाडी अनूप अशेरी, प्रणित बोरा, ऑल टीम्स खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आता आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. चार वाजून 48 मिनिटांनी सुरू झाली आहे. 5 वाजून 36 मिनिटांनी पहिली इनिंग पूर्ण होईल याची नोंद आपण करून घ्यायची आहे. 13 धावा धावपलकावरती. मोहित जैन, सौरभ संकलेच्या ही जोडी मैदानावरती, पवन गुंडेच्या बॉलिंग ट्रॅकवरती. इथे आपण पाहिलं चांगलं कॉलिंग पाहायला मिळते. सौरभ संकलेजा खूप लाऊडली कॉल केला होता तिथे आपण पाहतोय मोठ्या आवाजामध्ये, रुक जा आवाज समोर आला. आणि असंच कॉलिंग असायला पाहिजे असं माझं मत आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु खूप महत्वाची गोष्ट होती. तिथे रनआउट होऊ शकले असते मोहित जैन, परंतु बचावलेत. फुलरलिनचा बॉल डिफेन्स केलाय. 13 धावा धावपलकावरती, 13 विदाउट लॉस. इथे देखील बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गतवर्षी मला आठवतं चांगला परफॉर्मन्स खेळाडूंचा राहिला होता. त्याच्यामध्ये यश कासलीवाल, निमेश राज हे नाव होतं, मोहित जैन, रोहित जैन ही नावं होती गतवर्षी परफॉर्मरमध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स या सर्व खेळाडूंचा गतवर्षी पाहायला मिळाला होता. बॉलिंग ट्रॅकवरती यश कासलीवाल दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी.
15 धावा धावपलकावरती 15 विदाउट लॉस. सौरभ संकलेचा ऑन स्ट्राईक नाव. यश कासलीवाल बॉलिंग ट्रॅक वरती. व्हाईट बॉल न सुरुवात केली यश कासलीवाल यांनी. कमालीचा हा बॉल आहे यश कासलीवाल यांचा. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलाय. वीर कासलीवाल आपण पाहिलं, अतिशय चांगला परफॉर्मन्स काल पाहायला मिळाला वीर कासलीवाल यांचा. सुपर ओव्हर काल कोणामुळे जर झाली असेल तर त्याचं एकमेव कारण वीर कासलीवाल. कमालीचा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एकच धाव तिथे आली. गोलंदाज यश कासलीवाल बॉलिंग ट्रॅक वरती. फील्ड मध्ये थोडासा बदल करतायत. बॅकफुटला गेलेत. कव्हर रिजनला एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 18 रन्स विदाउट लॉस. 18 धावा धावपलकावरती. च्या मध्ये आणखी एका विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. एज लागले, बॉल ट्रॅव्हल झाला थर्मॅन रिजनला. दोन धावा इथे मिळतील आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. काल द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांचं स्मारक शिवाजी पार्क दादर या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलं. मालीचा बॉल, डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. वीस धावा धावपलकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर. 20 धावा धावपलकावरती. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 21. अनेक खेळाडू तुम्ही पाहिले. बलविन फुलटॉस बॉल इथे आपण पाहतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती 22 धावा. 11च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात आपण पाहतोय. 9 बॉल मध्ये 13 धावा. सौरभ संकलेचा, मोहित जैन 5 बॉल मध्ये 4 धावा. काल आपण त्या मंचावरती पाहिलं बलवीर सिंग संधू जे की 1983च्या वर्ल्ड कप मध्ये खेळले, ते देखील त्या मंचावरती होते.
त्या व्यतिरिक्त भारतीय कोच आपण पाहिलं, प्रवीण आमरे तिथे होते, पारस महामरे तिथे होते, अनेक खेळाडू काल आपण पाहिले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीला देखील आपण त्या मंचावरती पाहिलं. परंतु असं मानलं जायचं की विनोद कांबळीचा खेळ सचिनपेक्षा उजवा आहे, परंतु करिअर विनोद कांबळीचं गणलेलं आपण पाहिलं. 22 धावा धावपलकावरती. धावा धावपलकावरती 22 विदाउट लॉस. धावा धावपलकावरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु रमाकांत आचरेकर यांच्या जीवनातली मोठी गोष्ट काय असेल तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना त्यांनी घडवलं. ही गोष्ट खूप मोठी आहे. अनेक खेळाडू त्यांनी घडवले. सौरभ संकलेच्या तिथे ऑन साइडला बॉलला खेळतात. एकच धाव तिथे मिळेल. आणि अनेकांनी वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या रमाकांत आचरेकर सरांच्या. त्यांनी कधी फी मागितली नाही कोणाकडे, म्हणजे कमर्शियली कधी विचार नाही केला. सेवा देण्याचं काम कोणी केलं तर रमाकांत आचरेकर सरांनी अनेक खेळाडू घडवले, परंतु सेवेच्या माध्यमातून त्यांनी घडवले. त्या गोष्टी काल ऐकायला मिळाल्या. परंतु चर्चा सक्सेसफुल माणसांची होते, गुरुची देखील चर्चा व्हायला पाहिजे, ही गोष्ट काल प्रकर्षाने जाणवली. पुढचा बॉल चांगला फटका, मिड विकेट रिजनला बॉल गेलाय. एकच धाव मिळते. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 24 विदाउट लॉस. आणखी एक बॉल आपण पाहतोय दूरवरती, या देखील बॉलला पाठवलंय. पंचांचा निर्णय येणं अद्यापही शेष आहे. बॉल आउट ऑफ दी पार्क गेलाय. षटकार. काल त्या मंचावरती समीर देखील आपण पाहिलं, भारतीय विकेट किपर. अनेक खेळाडू जे की रमाकांत आचरेकर सरांनी घडवले ते त्या मंचावरती काल आपण पाहिले. आणि त्यांचं स्मारक शिवाजी पार्कामध्ये दादरला, द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर. इथे मिस झाले, प्ले अँड मिस. षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहे 30 विदाउट लॉस. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. कारण एक गोष्ट आहे, माणूस कुठल्या जातीत जन्माला आला, कुठल्या धर्मात जन्माला आला, कुठल्या पंथात जन्माला आला, हे महत्त्वाचं नाहीये. ज्या माणसाकडे पोटेन्शियल आहे त्याची प्रगती झाली पाहिजे, हाच विचार प्रत्येकानं केला पाहिजे. ही गोष्ट देखील काल जाणवली. इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 30 धावा धावपलकावरती. 30 विदाउट लॉस. मोहित जैन आणि सौरभ संकलेचा ही जोडी मैदानावरती. आणि बॉलिंग ट्रॅकवरती रायझिंग स्टार आहेत वीर कासलीवाल. बातचीत करतायत यश कासलीवाल देखील त्यांच्यासोबत. वीर कासलीवाल अतिशय टॅलेंटेड खेळाडू आहेत.
एकच धाव तिथे आली होती. आनंद मुत्ता थोडेसे स्लिप झालेत. 2 धावा तिथे येतील. बत्तीस धावा धावपलकावरती आहे. इथे देखील बॉल लवकर शोधू शकले नाही क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 33. फंबल झालं, अडखळले. 33 धावा धावपलकावरती. 33 विदाउट लॉस. वीर कासलीवाल बॉलिंग ट्रॅक वरती. धावपलकावरती धावा आहेत 33. 33 विदाउट लॉस. सौरव संकलेच्या मोहित जैन ही जोडी मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केलेत. खूप जोरदार अपील पंचांकडे झाली. ऑफ साइडला तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहताय. गली पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, रिझनला क्षेत्ररक्षक. वीर कासलीवाल बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल. कौतुक केलं पाहिजे छोट्या वीरचं, कारण बॅट्समन स्टेप आउट होत आहेत हे पाहिलं आणि लगेच बॉलची लेंथ शॉर्ट केली. आपण पाहिलं लेंथ आपल्या बाजूला खेचली वीर कासलीवाल यांनी. आणि ह्या गोष्टी खूप टॅलेंट आहे वीर कासलीवाल यांच्यामध्ये. यश कासलीवाल यांच्यापेक्षा देखील जास्त टॅलेंट पाहायला मिळते. मी अतिशयोक्ती करत नाही, परंतु खूप टॅलेंट आहे वीर कासलीवाल यांच्याकडे. 34 धावा धावपलकावर. 34 विदाउट लॉस. बॅकफुटला गेलेत. अंडराम थ्रो आला. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. चांगली गोलंदाजी. कौतुक केलं पाहिजे वीर कासलीवाल यांचं. पस्तीस धावा धावपलकावरती. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात वीर कासलीवाल यांनी. कमालीची गोलंदाजी. हिटिंग ऑफ द डेक. ऑफ स्टंपच्या बाहेर चॅनल मध्ये बॉल टाकला. तशी अपेक्षा ठेवतो फलंदाज डावखुऱ्यातच समोर असेल आणि लेफ्टी गोलंदाज ओव्हर द विकेट टाकत असेल तर स्टंप लाईन वरती बॉल येईल, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंप वरती बॉलिंग केली. खूप चांगली गोलंदाजी. 35 धावा धावपलकावरती. 35 विदाउट लॉस. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पाठीमागच्या मॅचचा निकाल आपण पाहतोय. महावीर सुपर किंग्सने 70 बनवल्या आणि 73 धावा बनवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7.2 षटकांमध्ये खंडेलवाल खिलाडी या टीमने 8 विकेटने ती मॅच जिंकली. अनुप अशेरी आणि प्रणित बोरा या जोडीने मात्र शेवट केला त्या मॅचचा. अनुप अशेरी खूप कमालीची इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्विच हिट स्पेशालिस्ट अनुप अशेरी. फुल टॉस, नो बॉल. इथे पंचांनी कॉल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी देखील चांगली डीप मधून आली आहे. नो बॉल. हवेत बॉल उंच गेला होता.
फिल्डिंग टीम रिव्ह्यू फॉर अंपायर्स कॉल नो बॉल, परंतु चेक केलं जाईल, तिसरे पंच चेक करतील. इट्स नो बॉल. दोन धावा त्या बॉलवरती मिळतील. नो बॉल सोबत एक धाव. आपल्या स्क्रीनवरती रिप्ले आपण पाहू शकतो. बॉल डिलिव्हर झाला. इट्स फेअर डिलिव्हरी. पुढे तुम्ही पाहता क्रीज मधून खेळत वेस्ट हाईटच्या वरती तो बॉल होता, ज्यावेळेस बॅट आणि बॉलचं इम्पॅक्ट झालं. इट्स नो बॉल. नेक्स्ट मॅच बिटवीन ब्ल्यू फिनिशर्स अँड आगम विनियर्स. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी सज्ज राहायचे. ब्ल्यू फिनिशर्स आणि आगम विनियर्स. सुयश मुथा आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला अनधिकृत बॉल त्यांचा आपण पाहायला. अजूनही इथे अधिकृत षटकाला सुरुवात व्हायची. 5:36 इनिंग पूर्ण झाली पाहिजे याची काळजी आपण घ्यायची. पुढचा बॉल आपण पाहतोय फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. ठोकलाय चौकार. सौरभ संकलेच्या क्लास दाखवतायत. फ्री हिटचा बॉल होता आणि त्यावरती मात्र फ्री फ्लो तुम्हाला पाहायला मिळाला. चांगला बॉल इथे पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला डॉट बॉल. बॅकफुटला गेलेत. हलक्या हातानं बॉलला खेळले. एक धाव तिथे अर्जित केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा इथे आल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुयश मुथा यांच्यावरती थोडासा दबाव पाहायला मिळतो. पहिला बॉल नो आला. इथे देखील इनफिल्डला क्लिअर केलंय. फटका चांगला आहे. फुल टॉस बॉलला पाठवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार.
47 धावा धावपलकावरती. अनदर फुल टॉस, रिझल्ट बदलणार नाही. बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, सीमारेषच्या पलीकडे. सौरभ संकलेच्या यांच्या बॅट मधून 2 कंजेक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. इथे स्टीअर केलं बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, माहिती आहे. आणि खासियत आहे सौरभ संकलेजांची. 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम. 52 धावा. वर्धमान प्लाय वॉरियर्स 52 विदाउट लॉस. वीर कासलीवाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सेकंड स्पेल मध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेल मध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स इन. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. यश कासलीवाल डेप मध्ये आहेत. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती. 53 विदाउट लॉस. कमालीचा फटका. फुलर लेनचा बॉल त्याला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. या ठिकाणी मोहित जैन यांची देखील बॅट तळपताना पाहायला मिळते. 57 धावा. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. फुलर लेनचा बॉल होता. आक्रमण केलं वीर कासलीवाल यांच्यावरती. लाईन योग्य होती, लेन थोडी चुकली आणि तिथे पनिश केलं वीर कासलीवाल यांना. इथे हवेत बॉल. पुन्हा एकदा आनंद पुन्हा बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीत आणि 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. इथे चकमा दिला होता मोहित जैन यांना गोलंदाज वीर कासलीवाल यांनी, परंतु क्षेत्र शकले नाहीत बॉलच्या खाली. 59 धावा धावफलकावरती. 59. चांगला बॉल. लेंथ पाठीमागे खेचली आपण पाहिलं. या बॉलवरती लेंथ ज्यावेळेस पुढे होती त्यावेळेस धावा येताना पाहिल्या वीर यांनी, परंतु लेंथ मध्ये देखील लगेच परिवर्तन करतायत. चांगली गोलंदाजी वीर कासलीवाल यांची. जरूर चौकार लागला पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती चान्स देखील क्रिएट झाला, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये पडला. परंतु तिसऱ्या बॉलवरती लेंथ मध्ये परिवर्तन सौरभ संकलेच्या बॉलिंग ट्रॅक वरती. समोर उभे असणारे सर्व डाव्या बाजूला जागा आहे बसायला स्टेडियम मध्ये, तिकडे जाऊन बसायची विनंती आहे. इथे
ओव्हर पिच बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील परंतु बॉल गेला आउट ऑफ द पार्क. सौरभ संकलेच्या तीर बी शर्मा जाय इतना सीधा सरळ बॅटने हा फटका खेळलाय आणि षटकार इथे वसूल केलाय. अवित्री बाईक सिक्सर. इथे आडव्या बॅटने प्रहार केला. गॅप मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय सौरभ संकले यांच्या बॅट मधून. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. धावफलक जाऊन पोहोचले. 70 धावा धावफलकावरती. 70 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 70 धावा धावफलकावरती. 70 विदाउट लॉस आफ्टर कम्प्लिशन ऑफ 6 ओव्हर. प्रतीक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 70 धावा धावफलकावरती. डाऊन दी लेग हा बॉल वाईड. अवांतर धाव इथे मिळेल. 71 धावा धावफलकावरती. 71. प्रतीक भंडारी सेकंड स्पेल मध्ये आलेत. फुलर लेनचा बॉल. डॉट बॉल आपण पाहतोय प्रतीक यांचा. चांगली गोलंदाजी केली प्रतीक भंडारी यांनी या अगोदरच्या स्पेलमध्ये देखील. या स्पेलमध्ये देखील सुरुवात जरूर आपण पाहिलं वाईडने झाली परंतु पुढचा बॉल अचूक लेंथ वरती होता. सौरभ संकलेच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. 47 धाव्यांवरती नाबाद आहेत. हाफ ट्रॅकर पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. आउट ऑफ द पार्क. आणि ही खासियत आहे या ठिकाणी मोहित जैन यांची. फ्लॅट बॉल गेला परंतु खूप वेगाने गेला. चुकीचा बॉल. त्याला शिक्षा तर मिळाली पाहिजे होती. ती शिक्षा दिली आहे मोहित जैन यांनी. पनिश केलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा बॅट वरती व्यवस्थित येऊ शकला नाही. 1 धाव इथे मिळेल. 1 धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 78 विदाउट लॉस. 78 धावा धावफलकावरती. बिनबाद 78 आहेत. सौरभ संकलेच्या मोहित जैन 78 धाव्यांची पार्टनरशिप पाहायला मिळते. मला वाटतं या हंगामामधली पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी ही पार्टनरशिप असेल. 78 विदाउट लॉस. चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न झालाय परंतु इथे निर्धाव आलाय हा बॉल. आतापर्यंत इनिंग मध्ये 5 चौकार 4 षटकार आपण पाहिले. प्रोजेक्टेड स्कोर 117 दाखवते परंतु त्यापेक्षा देखील जास्त बनू शकतो इथे मैदानावरती. कमालीचा बॉल इथे पाहायला मिळतोय. वेळीस बॉल मध्ये गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत.
सावरकर पाठवला एकदा. आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॉल गेला आउट ऑफ द पार्क. अवित्री बाईक सिक्सर आणि अर्धशतक पूर्ण केलंय सौरभ संकलेचा यांनी. स्पर्धेमधील 5वं अर्धशतक सौरभ संकलेज यांच्या नावावरती आहे. सात षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 84 धाबा धावपलकावरती आहेत. 84 विदाउट लॉस. पवन गुंडेच्या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 29 बॉल मध्ये 53 धाव्यांवरती नाबाद आहेत. सौरभ संकलेच्या 16 मध्ये 24. मोहित जैन आणि 3 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. बरोबर उभा आहे. इथे बॉल हवेत फक्त उंच गेलाय परंतु निर्जन स्थळी इथे पडतोय. पहा ज्यावेळेस असं म्हणतात ना की घर फिरला की घराचे वाशे देखील फिरतात. बॉल हवेत तर गेला परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये पडला. क्षेत्ररक्षण करणारी टीम अवित्री वेलॉसिटी किंग्स विकेट इथे शोधते. 85 धावा धावपलकावरती. 85 विदाउट लॉस. इथे हा बॉल गेलाय परंतु वाऱ्यासोबत बॉल खूप दूर जाईल. सौरभ संकलेच्या ब्रँडेड फटका. अवित्री बाईक सिक्सर. हाफ वॉली होता आणि त्याला पाठवले आउट ऑफ द पार्क. आणखी एक बॉल आपण पाहतो डॉट आलाय. बॅक टू बॅक इथे विकेट येताना पाहायला मिळत आहे. 2 कंजेक्युटिव्ह विकेट इन ऑन 2 डिलिव्हरीज. पवन गुंडे
इथे पहिलाच बॉल साहिल फिरोदिया मैदानामध्ये आलेत आणि स्पर्धेतील सर्वात दूरवरचा षटकार साहिल फिरोदिया यांच्या बॅट मधून आलाय. खम्मालीचा स्ट्रोक आपण पाहिला. हा बॉल होता समोरच्या दिशेने, किती उंच बॉल गेला होता, दूर देखील खूप गेलाय. कमालीचा फटका आहे. अवित्री बाईक सिक्सर, स्पर्धेतील सर्वात लांबवरचा षटकार आणि आउट ऑफ द स्टेडियम देखील बॉल गेलाय. कमालीचा फटका होता. 97 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 97. 8 षटकांचा खेळ संपला. 97 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या बाहेर बॉल आला, जर कोणाला मिळाला तर मैदानामध्ये द्या विनंती आहे. एंट्रनच्या बाजूला मैदानाच्या बाहेर बॉल आलाय, जर कोणाला बाहेर मिळाला तर बॉल आतमध्ये द्या विनंती आहे. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 98. लॉस ऑफ द 2 विकेट. सात मिनिटं बाकी आहेत आणि 7 मिनिटांमध्ये 2 षटकं आपल्याला ऑलमोस्ट पूर्ण करायची. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट. एकच धाव तिथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. परंतु साहिल फिरोदिया यांच्या नावावरती एक अनोखा विक्रम, या स्पर्धेतील सर्वात लांबवरचा षटकार त्यांच्या नावावरती. इथे देखील बॅट स्विंग खूप वेगात झाली, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. मोहित जैन अजून देखील मैदानामध्ये आहेत, जे सलामीला आले होते. इथे बॉल हवेत. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, बॉलच्या खाली पोहोचले, सेल टिपतील आणि आली विकेट. मोहित जैन नाव बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज दर्शन पोखरना मैदानामध्ये दाखल झालेत. नव्याण्णव धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 99. लॉस ऑफ द 3 विकेट. इथे बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये चाललाय. या ठिकाणी वैशालीताई मुनोत आणि वंदनाताई फिरोदिया या दोन्ही भगिनींचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने या क्षणापासून, मनापासून आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. तिसऱ्या पंचांगातील निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल. टॉस देखील आपण तिथे करणार आहोत त्यांच्या हाताने.
फलंदाज धावबाद असणार आहेत. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. अगम विनियर्स आणि ब्ल्यू फिनिशर्स या दोन संघांमध्ये इथे आपण पुढचा टॉस करणार आहोत. 100 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शंभर धावा धावपलकावरती आहेत. वर्धमान प्लाय वॉरियर्स 3 डिजिट्स मध्ये ते पोहोचलेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 नवीन फलंदाज मैदानामध्ये. फुल टॉस बॉल लॉंग ऑन मध्ये वीर कासलीवाले बॉलला गॅदर करतील. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 101 101 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन रिजनला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 102. लॉस ऑफ दी 4 विकेट. दोन्ही फलंदाज एकाच एंडला तिथे भेटले. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली. कमालीचा बॉल लेग कटर पाहायला मिळाला यश कासलीवाल यांच्या माध्यमातून. 102 फॉर 5. 102 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहिलं अगदी इनफिल्डला क्लिअर केलं. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठीमागे पाठवलंय. डीप मध्ये डीप पॉइंट रिजनला बॉल गेलाय. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 104 धावा धावपलकावरती आहेत. 104. डॉट बॉल इथे आलाय. शेवटचा बॉल. इथे 1 धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? मिसफिल्ड झाले आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 1 रन शॉट. एकच धाव मिळेल आणि फलंदाज धावबाद. एकशे 6 धावा धावपलकावरती. 107 धावेंचं लक्ष असेल. टॉस कडे आपण जातोय. आगम विनियर्स आणि ब्ल्यू फिनिशर्स या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. मी विनंती करतोय वैशालीताई मुनोत आणि वंदनाताई फिरोदिया या दोन्ही भगिनींना विनंती आहे
की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. टॉस तुमच्या शुभहस्ते केला जाईल. दोन्ही संघनायक आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील लगेच टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे. और बाद में ऐसे घूम जाओ. जा जा उधर जाए बाहर. तू वटेचा पोल कने पॉइंट ऑफ पॉइंट पॉइंट उसको अंदर तू कवर कर. नहीं इधर जा. हाँ इधर रुक. तू उधर जा लाइन पे उधर. अरे भैया उधर जा. तो ए भैया आई जाओ. तू आगे दो ने आओ बीच में आगे. आगे रुक ना. तू काय को सोरन करने के पहले बॉल की छक्का थोड़ी मारेगा वो. आगे आजा. ए भैया उसको सुनिकेट स्विच कर. शशांक और तू आगम विनियर संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी लगेच यायचे. तर बॅटिंग टीमने शॉर्ट रन साठी रिव्ह्यू घेतला होता. तो रिव्ह्यू लॉस झालाय. इनिंग मधला रिव्ह्यू संपलाय परंतु नवीन इनिंग सुरू झाली तिथे रिव्ह्यू मिळेल. पहिला बॉल हवेत.
आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं लिडिंग एज लागलं होतं यश कासलीवाल यांचं, परंतु जीवनदान तिथे मिळालंय. अजय सुराणा आणि यश कासलीवाल ही दोन्ही मैदानावरती आहे. डॉट बॉल. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. इथे हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल सुटतोय. जीवनदान तर दोघांना मिळालेत. आगम विनियर्स संघासाठी रवी गांधी सर, आपण विनंती, आपण टॉससाठी यायचे. रवी गांधी सर. इथे बॉल उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. यश कासलीवाल यांच्या बॅट मधून पॉवरफुल हिट. अवित्री बाईक सिक्सर. ब्ल्यू फिनिशर्स आणि आगम विनियर्स दोनही संघाचे संघनायक, विनंती, आपण लगेच टॉस साठी इथे हजर राहायचे. आगम विनियर्स संघाचे संघनायक रवी गांधी, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच यायचे. फटका चांगला आहे, सरळ बॅटने. साहिल फिरोदिया तिथे आहेत, बॉलला रोखतील, फेके करतील. तोपर्यंत एक धाव मिळेल. 9 धावा धावपलकावरती आणि स्पर्धेतील सर्वात लांबवरचा षटकार, लॉंगेस्ट सिक्स ऑफ द टुर्नामेंट, साहिल फिरोदिया यांच्या नावावरती. याच सामन्यामध्ये तो आला. डाऊन दिले. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव तिथे मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 10. दर्शन पोखरना बॉलिंग ट्रॅक वरती. फुलरलेनचा बॉल तिथे मिडॉन क्षेत्रामध्ये गेला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11. 11 विदाउट लॉस. 5:42 इनिंग सुरू झाली. 6:30 ती पूर्ण होईल.
फुलर लेनचा बॉल, बोल्ड बोल्ड डीपी एक धाव मिळेल मिड ऑफ क्षेत्रामधून, एका धावेने धावफलक पुढे जाईल. टॉस कडे आपण जातोय. ब्ल्यू फिनिशर्स आणि आगम विनियर्स या दोन संघांदरम्यान टॉस इथे केला जाईल. रुक जा इधर आ इधर आ. इथे खूप फाईन खेळलेत यश कासलीवाल. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. कव्हर्स रेडी ठेवायचे. ग्राउंड्समन कव्हर्स रेडी ठेवा. विकेट कव्हर करण्यासाठी पावसाचं वातावरण झालंय. आगे डाल ओके, मारेगा वो. पुढचा बॉल इथे देखील हवेत बॉल, परंतु गॅप मध्ये गेलाय. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. मोठी चेस आहे त्यांच्यासाठी, परंतु 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा मिड ऑफ रिजनला गेला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 19. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या षटक क्रमांक 2 मधला. फुलर लेनचा बॉल, 1 धाव इथे मिळाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22. 20 धावा धावफलकावरती, माफ करा, 20 विदाउट लॉस. अवित्री विलासाठी किंग्स. बॅकफुटला गेलेत, कट केले बॉलला. दरम्यान रिझनला बॉल गेलाय. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. 21 विदाउट लॉस. टॉस आपण संपन्न करणार आहोत. मी विनंती करतोय या ठिकाणी आदरणीय वैशालीताई मुनोत आणि वंदनाताई फिरोदिया या दोन्ही भगिनींना विनंती, आपण यायचंय टॉस साठी. टॉस इथे आपण पाहतोय एसके कॉल होता आणि एसके ॲज इट इज झालंय. दोन्ही भगिनींना विनंती, आपण इथे त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण पुन्हा एकदा मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तर एसके या आलं आणि टॉस जिंकला ब्ल्यू फिनिशर्स या संघानं. तर निर्णय काय असणार आहे? फर्स्ट आम्ही फिल्डिंग करणार आहे, बॉलिंग घेतली. तर प्रतिस्पर्धी संघ किती धावा बनवतोय हे तुम्हाला पाहायचंय. टीम मध्ये काही चेंजेस असणार आहेत का? टीम मध्ये काही नाही, रोटेशन नुसार एखादा चेंजेस असू शकतो. आता मी टीमशी कमिट करून तो चेंज करू शकतो. ओके, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं या ठिकाणी ब्ल्यू फिनिशर्स या संघानं
आगम विनियर संघाने जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्हाला बॅटिंगच करायची होती, जे पाहिजे तेच भेटतंय. तर निर्णय तुमच्या देखील पथ्यावरती पडलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही या ठिकाणी असणार आहेत. आणि या ठिकाणी टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. ब्ल्यू फिनिशर संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील गोलंदाजी. एक विकेट आपली. स्कोर कितना रे? स्कोर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 37 विदाउट लॉस. यश कासलीवाल 11 बॉल मध्ये 31, 7 मध्ये 5. अजय सुराणा गोल्डा किधर है? मिड विकेट था, मिड विकेट. लाइन नहीं नहीं रहने दे, इधर ही चांद दे. तू ऊपर आ रौनक, ऊपर आ. 42 बॉल मध्ये 70 धाव्यांची आवश्यकता आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 12.33 आणि आस्किंग रन रेट 10 आहे. यश कासलीवाल 11 बॉल मध्ये 31 धावा बनवल्यात. 42 बॉल मध्ये 70 धाव्यांची आवश्यकता. ऑफ्टमच्या बाहेर हा बॉल आपण पाहतोय गौतम मेहर यांचा. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. देंगे ना वो, ये उधर दिख रहा ना. ये यहाँ पे से बैटिंग करेंगे तो वाइड बढ़ेगा नहीं क्या? बॅटच्या रिच मध्ये बॉल आहे की नाही ते चेक केलं जाईल. तिसरे पर्यंत चेक करतील. बॅटच्या रिच पर्यंत बॉल होता तेच पाहिलं तिसऱ्या पंचाने देखील. इट्स फेअर डिलिव्हरी. सफल झाले ऑप्टमच्या खूप जास्ती बाहेर फलंदाज. ॲज पर न्यू रूल इट्स फेअर डिलिव्हरी. ॲज पर न्यू रूल. इथे बुडवला हवेत बॉल. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. सुरुवातीला 3 होते, नंतर एक जण थांबला तिघांमधला. आणि इथे 2 धावा अर्जित होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39. इथे बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप रिजनला क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतात. सीमारेषेच्या नजीक बॉलला रोखले. बाईकच्या माध्यमातून इथे धावा येतील. 41-41 विदाउट लॉस. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया.
इथे फुल टॉस मध्ये परावर्तित केले बॉलला आणि पाठवलंय काऊ कॉर्नर सीमारेषच्या दिशेने. बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम अवित्री बाईक सिक्सर. अजय सुराणा देखील आपले सूर आता यश कासलीवाल यांच्या सोबत मिसळतायत. कमालीचा फटका आपण पाहिला अजय सुराणा यांच्या पाठमधून षटकाराला. क्लीन फोल्ड इथे फलंदाज झालेत. आपण पाहतोय अजय सुराणा खूप महत्वाची विकेट आली. गौतम गौतम मेहर इथे सफलता मिळवत आहेत. इम्पॅक्ट प्लेअर इन झालेत पंच ते सांगतायत. रोहित सिंघवी आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक. 37 बॉलमध्ये 60 रनची आवश्यकता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉइंट रिजनला 1 धाव इथे अर्जित होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. विचार मंथना खूप मोठी झाली. यश कासलीवाल रोहित सिंघवी या जोडीमध्ये 48 धावा आल्या. 36 मध्ये 59 पाहिजेत. अवित्री वेलॉसिटी किंग्स त्यांच्या अगेन्स्ट वर्धमान प्लाय वॉरियर्स अशी मॅच सुरू आहे. 36 बॉल मध्ये 59 धाव्यांची आवश्यकता. करंट रन रेट आपण पाहतोय 12च आहे. आस्किंग 9+ आहे. ऑलमोस्ट 10. 9.83. पुढचा बॉल इथे स्विच हिटचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु प्रयत्न कमी पडतील, अपूर्ण पडतील आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. फुलरेंचा बॉल इथे साहिल फिरोदिया बॉलच्या दिशेने गेले. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 53. धावांचा डोंगर इथे सर करायचा आहे. माउंट एव्हरेस्ट सारखी धावसंख्या आहे आणि ती सर करण्यासाठी एक पाऊल तुम्हाला पुढे टाकावं लागेल. 34 बॉल मध्ये 54 धाव्यांची आवश्यकता आहे. 34 बॉल 54 धावा. सौरभ सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती. यश कासलीवाल ऑन साइडला खेळायचं होतं बॉलला, म्हणजे बॉलला आळेफाट्याच्या बाजूला खेळायचं होतं. बॉल औरंगाबादच्या दिशेने गेला. 1 धाव अर्जित होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत
54 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सफल झालेत यावेळेस आपण पाहतो. एक धाव इथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 56 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 56 लॉस ऑफ द 1 विकेट. फुलटॉस बॉल इथे दरम्यान रिचनला गेलं. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 57, 57 आणि खूप चांगली सुरुवात केली अभित्री वेलॉसिटी किंग्सने या मॅच मध्ये. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम केल्यासारखी असते आणि ती सुरुवात मिळवली आहे अभित्री वेलॉसिटी किंग्स. यश कासलीवाल नावामध्ये यश आहे, परंतु या सामन्यामध्ये जर यश मिळवलं तर यशोगाथा तयार होईल यश कासलीवाल यांची. आणि ती यशोगाथा तयार होतीये का ते आपल्याला पाहायचंय. हाफ ट्रॅकर बॉल यश कासलीवाल यांच्यासाठी पर्वणी होती आणि तिचा स्वीकार केलाय. तोफा कबूल आहे आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. यश कासलीवाल यांच्या बॅट मधून अवित्री बाईक सिक्सर. तीस बॉल मध्ये 44 धावा इथे पाहिजेत आपल्याला. अजूनही अवित्री वेलॉसिटी किंग्स या संघाला 30 बॉल मध्ये 44 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 30 मध्ये 63 आलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 विकेट हातामध्ये आहेत आणि 30 मध्ये 44 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत कायम आहे, परंतु यश कासलीवाल एका बाजूने किल्ला लढवलाय. 13 बॉल मध्ये 38 धाव्यांची खेळी आतापर्यंत मैदानावरती केली आहे. ड्रिंक्स ब्रेक दोन्ही टीम विचार विनिमय करण्यासाठी थोडासा टाइम दोन्ही संघांना मिळाला. तिथे चर्चा झाली. टीम हडल झालं थोडंसं आपण पाहिलं. ऑनगोईंग मॅच इथे आपण पाहतोय. एका बाजूने अवित्री वेलॉसिटी किंग्स, परंतु नेक्स्ट मॅच ब्ल्यू फिनिशर्स आणि आगम विनियर्स या 2 संघांदरम्यान पुढची मॅच असेल. मॅच नंबर 33 आजच्या दिवसातील तिसरी मॅच डे 7 मधील. ती देखील आपल्या भेटीला अगदी थोड्या वेळामध्ये इथे येईल. आकाशामध्ये काळे ढग थोडेसे पाहायला मिळतात, परंतु त्याचा परिणाम पावसामध्ये होऊ नये ही प्रत्येकाची इच्छा आहे. इथे बसलेला प्रत्येक जण तीच प्रार्थना करतो की पाऊस आला नाही पाहिजे. इतकी चांगली स्पर्धा आज 7व्या दिवसापर्यंत पोहोचली आहे आणि नॉन स्टॉप ही स्पर्धा अगदी त्या स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यापर्यंत गेली पाहिजे, बक्षीस वितरणापर्यंत गेली पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा आहे. 63 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गणेश भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. कौतुक केलं पाहिजे यश कासलीवाल आणि रोहित सिंघवी यांचं. 65 धावा धावपलकावरती. विजयाचा जवळ आहे हे माहिती आहे. 29 बॉल मध्ये 42 धाव्यांची आवश्यकता. फुलटॉस बॉल पॉइंट रिजनला गडबडले क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल.
जा मिडविकेट थोड़ा कितना हटने हो सिंह एक जन इधर आ जा तू शॉट पॉइंट है दोनों पीछे जा थोड़ा सा चलो गणेश भाऊ इथे देखील बॉल हवेत आहे, उंच तर गेलाय, दूर जाईल का पाहायचंय, दूर देखील जातो. यश कासलीवाल यशस्वी भव. आणखीन एक सिक्सर. अवित्री वेलॉसिटी किंग्स या संघासाठी हा षटकार आलाय. अवित्री बाईक सिक्सर. यश कासलीवाल यांच्या बॅट मधून आणखीन एक पिकअप शॉट बॉलला पाठवलं. अगदी डीप फाईन लेग सीमारेसच्या पलीकडे षटकार आलाय. गणेश भाऊ इथे बॉलला आपण पाहतोय केवळ दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. यश कासलीवाल वाऱ्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाईने 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावफलक वेगाने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 74 74. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 मध्ये 46 इथे बनवल्यात यश कासलीवाल यांनी. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत यश कासलीवाल. 26 बॉल मध्ये 33 धाब्यांची आता आवश्यकता आहे. इथे खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. हिंदीमध्ये एक म्हण आहे, घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करना. हिंदीमध्ये कहावत आपण म्हणूयात. परंतु इथे प्रयत्न फसले आणि बचावलेत. प्लेइंग 11 द्यायच्यात पुढच्या दोन्ही टीम, ब्ल्यू फिनिशर्स आणि आगम विनियर्स. आपल्याला विनंती, आपण प्लेइंग 11 द्यायचेत. इथे खेळाडू इंजर्ड झालेत, थोडेसे इंजुरी आहेत, चेक केलं जाईल. तिथे पंच देखील आहेत. टाइमर देखील सुरू आहे. 25 बॉल मध्ये 33 धाब्यांची आवश्यकता आहे. सौरभ सिंघवी थोडेसे इंजर्ड पाहायला मिळत आहेत. गणेश भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती 16 मध्ये 46. यश कासलीवाल यांच्या नावावरती रोहित सिंघवी 7 मध्ये 12. 25 बॉल मध्ये 33 धाब्यांची आवश्यकता आहे. आता विजयाचा सुगंध तर नाकाजवळ येतोय, परंतु इथून एखादी विकेट मॅचचं मोमेंटम पूर्णपणे बदलू शकते हे वर्धमान प्लाय वॉरियर संघाला देखील माहिती आहे. सेन्सिबल क्रिकेट. यश कासलीवाल यांच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कॉल खूप महत्वाचा. फेकी थोडीशी खराब आली. जर डायरेक्ट थ्रो आला असता तर इम्पॅक्ट वेगळा झाला असता आणि रोहित सिंघवी बाल तिथे बचावलेत. माहिती आहे की जर फेकी ॲक्युरेट आली असती तर इथे विकेट निश्चित होती. परंतु असं म्हणतात ना, तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है. क्षेत्ररक्षक मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. ते चित्र पाहायला मिळालं. अजून सोप्या भाषेत सांगतो, देवतारी त्याला कोण मारी असं आपण म्हणतो. 76 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. गौतम मेहर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 7 साठी 24 बॉल मध्ये 31 धाब्यांची आवश्यकता आहे. हाय स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु आतापर्यंत अठरा मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे. गोलंदाजी करणारी टीम 6:30 मिनिटांनी ही सेकंड इनिंग इथे पूर्ण होईल. 24 बॉल मध्ये 31 धाब्यांची आवश्यकता. गौतम मेहर बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजी काही रिॲक्शन नव्हती तिथे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. पाठीमागे देखील पाहिले नाही त्याने.
ऑन फील्ड डिसिजन नॉट आउट आहे, चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. डिसिजन पेंडिंग, आपण वेट करूयात. चेक करतायत तिसरे पंच. तिथे डिफ्लेक्शन समजेल. देर इज नो अल्ट्रा एस सिस्टम, नॉट आउट. कमालीचा फटका आहे. रोहित सिंघवी प्रत्युत्तर इथे देत आहेत. चौकार खेळलेत आणि हा चौकार आलाय आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. कमालीचा फटका होता रोहित सिंघवी यांचा. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका डीप मध्ये बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. धावा धावपलकावरती. इथे आपण पाहतोय 21 बॉल मध्ये 26 धाब्यांची आवश्यकता आहे. लिगल 21 डिलिव्हरीज रिक्वायर्ड, 26 रन्स, 81 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पिन ड्रॉप सायलेन्स एव्हरीवेअर. मॅच रंगतदार झाली. हाय स्कोरिंग मुकाबला तुम्हाला पाहायला मिळालाय. बॉल हवेत, बॉल आउट ऑफ द पार्क. यश कासलीवाल 18 बॉल मध्ये या स्पर्धेमधील सर्वात वेगवान अर्धशतक. यशस्वी भव यश कासलीवाल. 87 लॉस ऑफ द 1 विकेट. अवित्री बाईक सिक्सर. कमालीची फलंदाजी केली आज यश कासलीवाल यांनी. आतापर्यंत बॅट शांत होती परंतु तळपली ती देखील खूप महत्वाच्या मॅच मध्ये. 87 लॉस ऑफ द 1 विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट केला यश कासलीवाल. आत्मविश्वास उंचावलाय. बॉल पुन्हा एकदा जाईल. अवित्री बाईक सिक्सर. दिल मांगे मोर. 1 more sixer. (93 लॉस ऑफ द 1 विकेट. 19 बॉल मध्ये 60 धावा. पुन्हा एकदा उडवला हवे क्षेत्ररक्षक. चेक करतायत तिथे चेक केलं जाईल. बाहेरून आता क्षेत्ररक्षकांना वाटते आत पाय आतमध्ये, बाहेरच्यांना वाटतं टच झालाय परंतु चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. जे काही निर्णय तो आपल्यापर्यंत येईल. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. ना बाहेरच्यांचं पंच ऐकणार आहे ना आतल्यांचं ऐकणार आहे. पंच त्यांचा निर्णय ते देणार आहेत.
त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांना करू देत. तिसरे पंत चेक करतील. 19 मध्ये 14 पाहिजेत. आता हा निर्णय पेंडिंग आहे. कुणाल नहार मैदानामध्ये आलेत. यश कासलीवाल इनिंग साठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यश कासलीवाल यांच्या अतिशय चांगली इनिंग त्यांची पाहायला मिळाली. अप्रतिम हा नॉक होता यश कासलीवाल यांचा. कुणाल नहार मैदानावरती आलेत. 3 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि धाब्यांची आवश्यकता आहे 14. कुणाल नहार रोहित सिंघवी ही जोडी मैदानावरती. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि इथे आरामात 2 धावा मिळतील. नो बॉलची एक बॅटच्या माध्यमातून 1-2 धावा इथे आल्यात. फ्री हिटचा बॉल असेल. नेक्स्ट डिलिव्हरी इज फ्री हिट. विजेता करंडक ठरला हिट. पुढचा बॉल फ्री हिट. लागेल का एखादा मोठा हिट. फटका चांगला आहे. कॅप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 96 लॉस ऑफ द 2 विकेट. 96 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 बॉल मध्ये 11 धावींची आवश्यकता आहे. हाय स्कोरिंग मॅच. यश कासलीवाल यांची इनिंग.
एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अर्जित देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 बॉल मध्ये 10 धावेंची आता आवश्यकता. सौरभ सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती 97 लॉस ऑफ द 2 विकेट. 7.2 षटकांमध्ये 97 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 13.23. 16 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगला बॉल सौरभ सिंघवी यांचा. मॅच रंगतदार झाली. 15 बॉल 10 धावेंची आवश्यकता. रन्स ऑन बोर्ड नेहमी दबाव असतो, परंतु यश कासलीवाल सोपे काम सर्वच करतात हे यश कासलीवाल यांना माहिती आहे आणि कठीण काम आहे तेव्हाच ते करण्यायोग्य आहे हे दाखवून दिलंय. चांगला फटका लॉंग ऑफ रिजनला बॉल गेला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 98 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 98 लॉस ऑफ द 2 विकेट. सौरभ सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती 14 बॉल मध्ये 9 धावेंची आवश्यकता. डिरेक्ट हिटची आवश्यकता होती. 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 99 धावा धावफलकावरती. 99 1 रन अवे फ्रॉम 3 डिजिट. 99 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे. ओटीटी ओव्हर द टॉप. डीप मध्ये प्रोटेक्शन. 2 धावा आल्यात. 1 नॉट ऑन फॉर 2 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 8 ओव्हर. धावफलकावरती आहेत 101. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चंद्र आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अवित्री वेलॉसिटी किंग्स 101 लॉस ऑफ द 2 विकेट. आणि खरं तर हा थेट प्रेक्षेपण टेनिस क्रिकेटचं 2013 नंतर हा विषय खरं तर आला. त्याच्या अगोदर टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेटचं तरी केलं जायचं नाही. खूप कमी मॅचेस अशा असतील की ज्याचं टेलिकास्ट कधी केलं असेल. दर्शन पोखरना इथे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत, परंतु जमाना बदलतो. 90ची जी लोक आहेत त्यांना माहिती आहे कोडॅकचा कॅमेरा यायचा आणि कोडॅकच्या कॅमेरामध्ये फोटो त्यावेळेस शूट केले जायचे. काही फोटो जळायचे आणि 6-6 महिने अल्बम मिळायचे नाही. म्हणजे जग किती बदललंय. आता कॅमेरा तुम्ही विचारायला गेले मार्केटमध्ये आता सोनीचा कॅमेरा आहे. म्हणजे कोडॅकने बदल स्वीकारले नाही आणि बदललेल्या जगासोबत आपल्याला पुढे जावं लागतं. तसं क्रिकेट देखील बदललं. इथे हवेत बॉल आणि बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय आणि या षटकारासोबत अवित्री वेलॉसिटी किंग्स ही टीम विजयी झाली आहे. अभिनंदन अवित्री वेलॉसिटी किंग्स. बदलतं क्रिकेट आपण पाहतोय आणि मानसिकतेचा खेळ आहे. असं वाटलं की धावा खूप झाल्यात, परंतु इथे मानसिकता बदलली नाही शेवटपर्यंत. अवित्री वेलॉसिटी किंग्सने आणि एक मोठा विजय मिळवला. यश कासलीवाल त्यांची संपूर्ण टीम या विजयाचे शिल्पकार आहेत. काय मॅच झाली आहे प्रेक्षकांसाठी. पैसा वसूल मॅच त्यांना पाहायला मिळाली. तुमचा वेळ फुकट गेला नाही. ही मॅच जर पाहिली असेल मैदानावरती बसून अतिशय चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. स्कोर दोनही इनिंग मध्ये होताना आपण पाहिला. आता कुस्ती करणारे वाटतं साहिल फिरोदी आणि यश कास्तीवाल तिकडे. परंतु ही भावना खूप महत्वाची. खेळ भावना जपली पाहिजे. स्पोर्ट्समन स्पिरिट तुम्ही जपलं पाहिजे. ही भावना खूप महत्वाची आहे. खेळ भावना खूप महत्वाची. परंतु मोठं टार्गेट आपण चेस होताना या स्पर्धेमध्ये